आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 ते 23 एप्रिल दरम्यान पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे। या पंधरवड्याविषयी मान्यवरांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगल पांचाळ यांनी या पोषण पंधरवड्याबाबत माहिती दिली। त्या म्हणाल्या, सध्या आमच्या विभागामार्फत पोषण पखवाडा हे अभियान राबवण्यात येईल। पोषण पखवाडा म्हणजे 15 दिवस पोषणाशी संबंधित वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी कृती आपण ह्या वेगवेगळ्या कुटुंबापर्यंत पोहोचवत असतो। तर हा एक अभियान नसून हे कुटुंबापर्यंत आहार आणि आरोग्याचे महत्त्व पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे। संतुलित आहार, स्वच्छता आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळे कुपोषणावर मात करता येते। विशेषतः गर्भवती माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि लहान बालकांच्या पोषणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। आपणा सर्वांना सुपोषित भारत घडवण्यासाठी स्थानिक अन्नपदार्थांचा वापर वाढवावा आणि पोषणाबाबत जागरूक राहावे हीच या पखवाड्याची खरी गरज आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत 9 ते 23 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या अंतर्गत माता व बालक पोषण, प्रारंभिक आरोग्य उद्दीपन, खेळ आधारित शिक्षण तसेच स्क्रीन टाइम कमी करण्याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। कुपोषण मुक्त समाज निर्माण करण्यासाठी संतुलित आहार, स्तनपान, पूरक आहार व स्वच्छता याबाबत जनजागृती करणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्क्रीन टाइम कमी करून संवाद, खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात येते। यामध्ये आम्ही स्क्रीन डिटॉक्स टाइम असा आपण साजरा करतोय। म्हणजे त्या दिवसभरात पालक आणि बालकांनी मोबाईलला अजिबात हात न लावता त्याऐवजी काय करता येईल म्हणजे विविध खेळ, कृती, निसर्गाशी रममान होणे अशा वेगवेगळ्या कृतींकडे आपण त्यांना उपक्रम घेण्याबाबत आपण त्यांना प्रोत्साहन करत असतो। याचं मला इथे महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की आजकाल बऱ्याचशा स्त्रिया किंवा पालक हे बालकांना खाऊ घालताना मोबाईल लावून देतात जेणेकरून त्यांचा वेळ कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की लहान मुलांना खाऊ घालणे किंवा जेव घालणे ही थोडी वेळ खाऊ प्रक्रिया असते। त्यांना एका ठिकाणी थांबून काही खाणं हे थोडं अवघड असतं। मग अशा वेळी त्यांना गाणे, गोष्टी, काहीतरी निसर्गातील गोष्टी दाखवत त्यांना खाऊ घालणं हे ऍक्च्युअली करणं अपेक्षित असतो। परंतु बऱ्याच स्त्रियांना घरगुती कामं किंवा इतर कामावर जायची घाई असते, वेळ अपुरा असतो, त्यामुळे बरेचदा हे प्रकार होताना दिसून येतात। परंतु हाच एक मुख्य बालकाच्या जीवनातला काळ असतो की ज्यामध्ये त्याला वेगवेगळ्या चवीचं ज्ञान होत असतं आणि याच काळामध्ये जर तो मोबाईल बघत खात असेल तर त्याला त्या चवीचं ज्ञान होणार नाही। परंतु पालकांना हे लक्षात येत आणि हे लक्षात आणून देण्यासाठी आमचा हा पंधरवड्यामधली ही सगळ्यात महत्त्वाची ऍक्टिव्हिटी मला वाटते। या कालावधीमध्ये म्हणजे 8 ते 23 एप्रिल मध्ये माता व बालकांच्या पोषणाबाबत जनजागृती करणे आणि कुपोषण कमी करणे यातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बालकांच्या पहिल्या 1000 दिवसातील पोषणावर भर, मेंदूचा विकास अधिकतम करणे व माता व बाल आरोग्य सुधारणा, समुदायाचा सहभाग वाढवणे। महत्व म्हणजे 6 वर्षापर्यंत मेंदूचा 85% विकास होतो। पहिल्या 1000 दिवसात सर्वाधिक वाढ होते। त्यामुळे योग्य आहार, संगोपन आणि काळजी अत्यंत आवश्यक आहे। मुख्य लक्ष क्षेत्र माता व बाल पोषण, गर्भवती महिलांची काळजी, योग्य व संतुलित आहार, लहान बालकांसाठी योग्य आहार पद्धती, स्तनपान, बाळासाठी सर्वोत्तम नैसर्गिक आहार रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, पूरक आहार जो 6 महिन्यानंतर आपल्याला सुरू करणे आवश्यक असते, त्यानंतर अंगणवाडी समुदाय सहभाग, अंगणवाडी केंद्र मजबूत करणे, CSR व समुदाय सहभाग वाढवणे, पंखुडी पोर्टलद्वारे जनजागृती करणे, बालकांच्या विकासासाठी उपक्रम, खेळावर आधारित शिक्षण, खेळणी तयार करणे, क्रीडा व नृत्य व सर्जनशील कार्यक्रम, पालक आणि विशेषतः वडिलांचा सहभाग वाढवणे, स्क्रीन टाइम कमी करण्यावर भर म्हणजे मोबाईल वापर कमी करणे आणि मुलांचा खेळ व क्रियाकल्पाकडे वळवणे, त्यामुळे शारीरिक व मानसिक विकास सुधार। पोषण पखवाड्यातील उपक्रम, दादा दादी नाना नानी की जुबान कार्यक्रम तसेच जंक फूड विरोधी जनजागृती, पौष्टिक आहारासंदर्भात वेगवेगळे पोषण मेळाव्यांचं आयोजन करणे। तर थोडक्यात निष्कर्ष म्हणजे पोषण पखवाडा हा केवळ कार्यक्रम नसून जन आंदोलन आहे। योग्य पोषण व योग्य संगोपन बालकांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात। समुदाय, पालक आणि अंगणवाडी यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। या पोषण अभियानामध्ये आम्ही प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत असतो, वेगवेगळ्या थीम असतात आणि या थीम नुसार वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्याच्या आमच्या डॅशबोर्डवर
त्यावर एंट्री सुद्धा करायची असतात. अशा प्रत्येक अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम आपण घेत आहोत. यामध्ये किशोरी मुलींचा सुद्धा सहभाग आम्ही इथे वाढवत आहोत, जेणेकरून किशोरी ह्या पुढील भावी माता आहेत. त्यांना आताच जर आहार आणि आहाराच्या संबंधित महत्व जर कळले तर त्या भावी चांगल्या माता होऊ शकतात. तसेच कुपोषण मुक्तीसाठी एक महत्वाची रुजवात यामध्ये होत आहे. म्हणजे मुलींना, किशोरवयाच्या मुलींना जर आपल्याला कळलं की कुठला आहार आपण खाल्ला पाहिजे आणि बालकांसाठी कुठला आहार योग्य आहे, किंवा गरोदरपणामध्ये कुठला आहार आपण घेतला पाहिजे, किंवा गरोदरपणातच नाही त्याच्या पूर्वी सुद्धा आपण कुठल्या तऱ्हेचा आहार घेतला पाहिजे, हे जर कळलं तर सशक्त बालक घडवण्यासाठी या किशोरी ज्या भावी माता आहेत त्यांचा खूप महत्वाचा आपल्याला इथे सहभाग आढळून येईल. धन्यवाद. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथल्या आहार आणि पोषण तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी नवजात अर्भक आणि स्तन्यदा माता यांच्या आहाराबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, सध्या 9 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत पोषण पंधरवाडा चालू आहे. त्या अनुषंगाने त्याचं उद्दिष्ट म्हणजे पहिल्या 6 वर्षामध्ये लहान बालकांचा जो मेंदूचा विकास होतो किंवा सर्वांगीण विकास याकडे लक्ष देणं हा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने या वयामध्ये 85% मेंदूची वाढ व विकास होत असतो. तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं या पंधरवाड्याचं उद्दिष्ट आहे. त्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे बालकांचा आहार महत्वाचा असतो. तर हा जो आहार आहे तो गर्भावस्थेपासूनच योग्य प्रकारे मिळणं बालकांसाठी आवश्यक असतं, कारण त्याच अवस्थेपासून बालकाची जी वाढ विकास आहे तो चालू होत असतो. तर त्यासाठी सुरुवातीला गर्भवती स्त्रीने तिच्या आहाराकडे लक्ष दिलं तर बालकाचा विकास आणि वाढ चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. त्यासाठी गर्भवती स्त्रियांनी समतोल आहार घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या, डाळी, कडधान्य, त्यानंतर दुधाचे पदार्थ आणि भरड धान्य यांचा समावेश योग्य प्रमाणात करणं गरजेचं असतं. आता एक स्त्रीला स्वतःची आणि पोटात वाढणाऱ्या बाळाची गरज भागवणं गरजेचं असतं. त्यामुळं एकदम हा आहार वाढणार नाही यासाठी स्त्रीने 5 ते 6 वेळा विभागून आहार घेणं गरजेचं असतं. आहाराबरोबरच पाणी म्हणजे द्रव पदार्थांचं सेवनही योग्य प्रमाणात करणं गरजेचं असतं. योग्य प्रमाणात आहार आणि योग्य प्रमाणात द्रव पदार्थांचं सेवन केल्यास बाळाची वाढ चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. गर्भावस्थेनंतरचा जो काल असतो तो म्हणजे स्तनदा अवस्था. म्हणजे या कालामध्ये डिलिव्हरीच्या नंतर बाळाला स्तनपान देणं पहिल्या अर्ध्या तासामध्ये शक्यतो गरजेचं असतं. त्यामुळे बाळाची वाढ चांगली व्हायला आणि मातेला दूध निर्मितीसाठी मदत होते. पहिल्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त स्तनपान देणं गरजेचं असतं. 6 महिन्याच्या नंतर बाळाला वरचा आहार आईच्या दुधाबरोबर चालू करणं गरजेचं असतं. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिला दिवसातलं काय जे दूध असतं, चिकाचं दूध म्हणतो, ते बाळाला मिळणं गरजेचं असतं. त्यामधनं त्याची प्रतिकार क्षमता वाढायला मदत होते. त्याबरोबरच या दुधाद्वारे बाळाच्या आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज, त्यानंतर इतर पोषक पदार्थांची गरज भागल्या जाऊ शकते. हळूहळू या दुधाचा प्रकार बदलून आईचं जे नॉर्मल दूध असतं ते यायला सुरुवात होते आणि हे दूध बाळाच्या वाढीव विकासासाठी गरजेचं असतं. म्हणून पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळासाठी फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं आणि त्यानंतर वरचा आहार आईच्या दुधाबरोबर चालू करणं गरजेचं असतं. त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला भाताची पेस्ट, वरणाचं पाणी, पालकचं सूप वगैरे, पालकचं सूप म्हणण्यापेक्षा पालकचं पाणी वगैरे हे यापासून सुरुवात करायची, किंवा काही फळांचा रस, आणि हळूहळू त्याचं प्रमाण वाढवत जाणं आणि त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचा जो घट्टसरपणा आहे तो बाळाच्या वयानुसार वाढवत जाणं गरजेचं असतं. आईच्या दुधाबरोबर हा वरचा आहार तुम्ही 6 महिन्यामध्ये चालू केला तर बाळाला वरचं अन्न खाण्याची सवय लावणं गरजेचं असतं. त्यासाठी हे चालू करायचं असतं. पण त्याबरोबर आईचं दूधही देणं गरजेचं असतं. साधारण 2 वर्षापर्यंत आईचं दूध आणि वरचा आहार हे बाळाला चालू ठेवू शकता. या 2 वर्षाच्या काळात म्हणजे पहिले जे 1000 दिवस आहे गर्भावस्थेपासून ते दुसरा वाढदिवस येईपर्यंत हे महत्वाचे असतात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी. त्यासाठी त्याच्या समतोल आहाराकडे लक्ष देणं आईनं गरजेचं असतं. यामध्ये तुम्ही बाळाला पहिल्या
पहिल्या वर्षापर्यंत म्हणजे पहिला वाढदिवस होईपर्यंत बाळाला हळूहळू वरचा आहार खाऊ घालणं आणि त्याचबरोबर वर्षभरापर्यंत जे घरामध्ये शिजतं अन्न म्हणजे वरण भात आहे, पोळी आहे, भाजी आहे मऊ असलेली, हे बाळाला खायची सवय लागायला पाहिजे. ते मऊ स्वरूपात असणं गरजेचं आहे. फक्त यामध्ये कुठलाही तिखट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ बाळाला खाऊ घालू नये. बाकी घरात शिजलेलं वरण भाजी पोळी भाकरी ह्या अन्न पदार्थांचं बाळांनी वर्षभरापर्यंत सेवन करणं गरजेचं असतं. तेही कुस्करून तुम्ही जर वरण पोळी भाजी दिली ते चालतं किंवा लाफी आहे, नाचणीची लाफी आहे, याचा तुम्ही वापर बालकाच्या आहारासाठी करू शकता. एक साधारण 10-11 महिन्याचं बाळ झालं की कोणी व्यक्ती अंड खात असतील तर अंड्याचा पिवळा बल्ब पहिले चालू करायचा. कडलेल्या अंड्याचा पिवळा भाग तुम्ही मुलांना देऊ शकता. यामधनं जे व्हिटॅमिन ए भेटतं ते बालकांसाठी आवश्यक असतं. भाज्या ह्या तुम्ही पहिल्या 6 महिन्यानंतरच बाळाला खाऊ घालणं चालू करायचं. म्हणजे त्याचं पाणी नंतर त्याचं हळूहळू खिचडी वगैरे करतो आपण, त्याच्यामध्ये भाज्या टाकून त्याला मऊसर बनवून देता येऊ शकतात. उपमा बनवतो तर त्या उपम्यामध्ये पण तुम्ही भाज्या शिजवून त्याच्यासोबत देऊ शकता. तर ह्या गोष्टी करता येऊ शकतात. 1-2 वर्षापर्यंत जेव्हा बालक असतं तेव्हा त्याला घरातले सर्व साधारण अन्नपदार्थ खाऊ घातले पाहिजेत, जे शिजवलेले घरगुती अन्नपदार्थ असतात. या वयामध्ये शक्यतो बालकांना बाहेरचं अन्नपदार्थ म्हणजे कुरकुरे, बिस्किट वगैरे मैद्याचे जे पदार्थ आहेत यांची सवय शक्यतो लावू नये. त्यामुळे बालकाच्या एकतर पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि जे सकस आहार ते घ्यायला पाहिजेत ते घेणार नाही. त्यामुळं शक्यतो घरगुती बनवलेले अन्नपदार्थ घ्या. पॅकेटचे पदार्थ खाण्याची सवय लहान मुलांना लावू नका. त्यामुळे घातक पदार्थ त्यांच्या शरीरात जाऊन त्याचा त्यांच्या वाढीवर आणि विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याकडे सद्यस्थितीत मातांनी लक्ष देणं गरजेचं असतं. याचबरोबर या व्यतिरिक्त आपण बालकांना ते आहार आता 6 वर्षापर्यंत बालक जेव्हा याच्यात जातो अंगणवाडीमध्ये वगैरे किंवा प्ले ग्रुपमध्ये जातो तेव्हा त्यांनी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये की फळं, एखादं मऊ फळ ते खाऊ शकतात. घरात शिजवलेलं मी म्हटलं तसं वरण भाजी पोळी ते खाऊ शकतात. पण ते एकदाच जेवण नाही करू शकणार, म्हणून दिवसभरातून 2 ते 3 तासाच्या अंतराने थोडं थोडं करून त्यांना देणं गरजेचं आहे आणि वेगळे वेगळे पदार्थ देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये की तुम्ही मऊ शिजवलेली खिचडी, पोळीचा रोल वगैरे, भाज्या आणि कडधान्य वगैरे वापरून चा वापर किंवा कडधान्याची मऊ शिजवलेली उसळ याचाही वापर केला जाऊ शकतो. एखादं उकडलेलं अंड याचा समावेश, दूध, दही, ताक यांचाही वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही लहान बालकांच्या आहारासाठी वापर करू शकता. त्याचबरोबर 5 ते 6 वेळा विभागून तुम्ही जेवण आहार या बालकांसाठी देणं गरजेचं असतं. आपल्याकडे आजकाल नूडल्स वगैरे खाण्याची सवय लागते मुलांना, तर तसे पदार्थ खाऊ घालण्याच्या ऐवजी घरामध्ये वळवट किंवा शेवया बनतात, त्याचा तुम्ही खिचडी किंवा त्याची खीर वगैरे लहान मुलांना करून देऊ शकता. पोषण पंधरवड्याविषयी मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.